नमस्कार मित्रांनो, आता सकाळचे वाजलेले आहेत 7:15. तर आता आम्ही निघालेलो आहे मालवणवरून कोल्हापूरला जायला. तर जवळपास 160 किलोमीटरचं अंतर दाखवत आहे मग आपला 4.5 तास. तर आता कोल्हापूरला बघू आता काय काय प्लेसेस आहेत फिरायला. तर आजचा एक दिवस आहे कोल्हापूरचा आणि उद्याचा एक दिवस आहे आणि परवा रिटर्न आहे. मग तर कोल्हापूरमध्ये बरेचसे ठिकाण आहेत, तर कुठं राहणार आहे आम्ही ती पण तुम्हाला सांगू आणि किती चार्जेस आहे वगैरे तिकडचे. आता चाललो आहे कोल्हापूरला. तर बघूया काय काय प्लेसेस आहेत फिरायला. प्लेसेस तर लिस्ट केलेली आहे, बरेचसे प्लेसेस आहेत. तर बघू आता पुढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू काय काय फेमस स्पॉट वगैरे ते. तर बघू आता कोल्हापूरला भेटूया. तर कोल्हापूरला तुम्हाला दाखवतो काय काय ते. चला मग. आता आपण चाललोय कोल्हापूरचे जागृत देवस्थान म्हणजे ज्योतिबा मंदिरामध्ये. ज्योतिबा मंदिर कोल्हापूर सिटीपासून 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. थोडंसं आतमध्ये गेल्यावर आपल्याला मोठं असं प्रवेशद्वार बघायला मिळतं. त्याच्यावर लिहिलं आहे दख्खनचा राजा. ज्योतिबाला दख्खनचा राजा असा सुद्धा बोललं जातं. प्रवेशद्वारमधून आत गेल्यावर थोडं शिड्या उतरल्यावर आपण मंदिरापर्यंत पोचतो. आम्ही इकडे वीकडेला आलो होतो म्हणून आमचं दर्शन लवकर झालं. तुम्ही विकेंडला आला तर इकडे खूप जास्त गर्दी पाहायला मिळेल. या मंदिरात ज्योतिबाला गुलाल चढवायची प्रथा आहे. जसं की आपण मंदिराच्या परिसरात येऊ तर आपल्याला सगळीकडे गुलालच बघायला मिळतो. तुम्ही पाहू शकता इकडे गुलालच गुलाल दिसतोय. श्रीदेव ज्योतिबाला केदारेश्वर किंवा केदारलिंगाच्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. असं बोललं जातं की इकडे दर्शन घेतल्यानंतर केदारनाथचं दर्शन घेतल्याचं पुण्य मिळतं. म्हणून तुम्ही नक्कीच ज्योतिबाच्या दर्शनासाठी या. तर आमचं आता दर्शन झालेलं आहे ज्योतिबा टेम्पलला. आता आज वार कसा वीकडे मस्त असल्यामुळे काही गर्दी नाही. जवळपास आम्ही गेलो पण मंदिरात आणि आलो पण लगेच, कारण की काहीच गर्दी नव्हती. तर तुम्हाला पण यायचं असेल तर वीकडेला आलं तर काही गर्दी नाही भेटणार. विकेंडला ना काय, विकेंडला जवळपास 1 तास लागेल दर्शनाला, असं इकडे लोक बोलत होते. त्यामुळे काय वीकडेला आल्यामुळे तुम्हाला गर्दी भेटणार नाही. आम्ही गेलो पण आणि लगेच दर्शन झालं पटकन दिवशी. त्यामुळं ज्योतिबाला यायचा प्लॅन करत असेल तर बघा वीकडेला या. विकेंडला आलं तर थोडं गर्दी लागेल, बाकी काय नाही. दर्शन. आता आम्ही निघालो आहे पन्हाळा फोर्ट बघायला. हा किल्ला कोल्हापूर सिटीपासून जवळपास 22 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर चला मग भेटूया पन्हाळा फोर्टवरती. तर पन्हाळा फोर्टच्या एंट्रीलाच आपल्याला वीर बाजीप्रभू देशपांडे यांची मूर्ती बघायला मिळते आणि इकडूनच आपण पन्हाळा फोर्ट बघायला सुरुवात करू शकतो. तर आता आपण आलेलो आहोत अंधार बावडी बघायला. ही एक 3 मजली इमारत आहे. याची पहिली मंजिल जमिनीच्या वर बघायला मिळते, बाकी दोन्ही मंजिल जमिनीच्या आतमध्ये. जेव्हा पण कोणी सेना किल्ल्यावर आक्रमण करायला बघत होती तेव्हा त्याचं मुख्य लक्ष हेच असायचं की मुख्य जलस्रोत म्हणजेच अंधार बावडीला जरीला बनवायचं. याचा मुकाबला करण्यासाठी आदिलशहाने अंधार बावडीचा निर्माण केला. अंधार बावडीला पन्हाळा किल्ल्याचा सगळ्यात महत्त्वाचा हिस्सा मानला जातो. तर आता आपण चाललोय पन्हाळा फोर्टची अजून एक वास्तू बघायला, ज्याचं नाव आहे अंबरखाना. इकडे आपल्याला धान्याचे मोठे मोठे 3 गोदाम बघायला मिळतात, ज्यांचं नाव आहे गंगा, यमुना, सरस्वती. किल्ल्यावर लागणारा सर्व अन्न इकडे स्टोअर केलं जायचं, ज्यामध्ये गहू, तांदूळ यांचा पण समावेश आहे. तर ही आहे पन्हाळा फोर्टची सर्वात महत्त्वपूर्ण वास्तू, ज्याचं नाव आहे सज्जा कोठी. इकडे बसून शिवाजी महाराज युद्धनीती आणि गुप्त प्रश्नांवर चर्चा करायचे. असं बोलतात छत्रपती संभाजी महाराजांना याच बिल्डिंगमध्ये नजरकैदमध्ये ठेवलं होतं. तर आता आपण आलो 3 दरवाजा बघायला. 3 दरवाजाला किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापैकी एक मानलं जायचं. 3 दरवाजाची संरचना किल्ल्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने केली होती.
तर आता आपण चाललेलो आहोत महालक्ष्मी मंदिरामध्ये. हे मंदिर कोल्हापूर बस स्टँडपासून 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर हे आहे कोल्हापूरचं बिंदू चौक आणि इकडेच कोल्हापूर मंदिराचा पार्किंग परिसर आणि इकडे पार्किंग चार्जेस 2 व्हीलर 5 रुपये, 4 व्हीलरसाठी 25 रुपये आणि बससाठी 30 रुपये. तर इथून थोडे पुढे गेलो की आपण भवानी मंडपला पोहोचतो. तर हे आहे भवानी मंडप. भवानी मंडप कोल्हापूरचं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जुनं बांधकामापैकी एक आहे. याचं बांधकाम जवळपास 1785 ते 1800च्या काळात केलं होतं. भवानी मंडपच्या थोडं आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पुढे महालक्ष्मी मंदिर दिसते आणि हेच मंदिराचे पूर्व प्रवेशद्वार आहे. आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा सकाळचा टाईम होता, त्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती. जर हॉलिडेच्या दिवशी येणार असाल तर मॉर्निंगला दर्शनाला या, त्यामुळे तुमचं लवकर दर्शन होईल. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर सुमारे 1800 वर्ष जुने आहे आणि या मंदिरात 40 किलोची माता महालक्ष्मीची मूर्ती स्थापन केलेली आहे. असं बोललं जातं की ही मूर्ती जवळपास 7000 वर्ष जुनी आहे. महालक्ष्मी देवीची कहाणी अशी आहे की एकदा वैकुंठामध्ये महालक्ष्मी देवी भगवान विष्णू बरोबर नाराज झालेली. मग त्यांनी वैकुंठ सोडून पृथ्वीवर जाण्याचा निर्णय घेतला. पृथ्वीवर महालक्ष्मी देवीने ज्या ठिकाणावर निवास केलेला ते ठिकाण म्हणजे कोल्हापूर. तर आता आम्ही आलो नेक्स्ट टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणजे न्यू पॅलेसला. न्यू पॅलेस महालक्ष्मी टेम्पलपासून 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर चला मग बघूया न्यू पॅलेस. न्यू पॅलेसचा व्हिजिट टाईम सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आणि इकडचं एंट्री तिकीट 40 रुपीज पर पर्सन आहे. न्यू पॅलेसचं कन्स्ट्रक्शन 1877 ते 1884च्या काळात केलं होतं. त्या काळात जवळपास 7 लाख एवढा खर्च आला होता. न्यू पॅलेस हे भारतीय वास्तुकलेचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. न्यू पॅलेसला आता एक संग्रहालय म्हणून बनवलं आहे. इकडे आल्यावर आपल्याला मराठी राजाचे वेशभूषा, हत्यार, खेळ, आभूषण इत्यादी गोष्टी बघायला मिळतात. न्यू पॅलेस बघण्याकरता आपल्याला 1 ते 1.5 तास लागू शकतो. मित्रांनो, न्यू पॅलेसच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, म्हणून आतमध्ये ज्या काही गोष्टी आहेत व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणं काही शक्य नाही. परंतु तुम्हा सगळ्यांना माहीत आहे शाहू महाराजांना व्यायामाची आणि शिकार करण्याची प्रचंड आवड होती आणि म्हणूनच शाहू महाराजांनी शिकारीसाठी जी काही शस्त्रे वापरली होती, ढाल, तलवार, भाला यांच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या बंदुका आपल्याला या ठिकाणी संग्रहित असल्याच्या पाहायला मिळतात. सोबतच महाराजांच्या काळातील भांडी, कपडे, दागदागिने असं बरंच साहित्य जतन करून ठेवलेलं आहे. शाहू महाराजांनी ज्या ज्या प्राण्यांच्या शिकार केल्या होत्या म्हणजेच वाघ, सिंह, अस्वल अशा बऱ्याच प्राण्यांचा अवशेष इकडे जतन केलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आल्यानंतर मला प्रचंड आवडली ती म्हणजे न्यू पॅलेसच्या आतमधील तो छत्रपतींचा राजदरबार. तो प्रचंड सुंदर असा राजदरबार या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे कोल्हापूरमध्ये आलं न्यू पॅलेसला नक्की व्हिजिट करा. तर आता आम्ही आलेलो नेक्स्ट टुरिस्ट डेस्टिनेशन ते म्हणजे रंकाळा तलावावरती. रंकाळा तलाव हे महालक्ष्मी मंदिरापासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. रंकाळा तलावावरती आपल्याला देवराज बोटिंग क्लब म्हणून बोटिंगसाठी विविध प्रकारच्या बोटी मिळतात, ज्याच्यामध्ये पॅडल बोटचा सुद्धा समावेश आहे. तर आम्ही पॅडल बोट घेतलेली जी की 150 रुपयामध्ये 2 जणांसाठी होती. तर ही आहे पॅडल बोट जी की आम्ही घेतलेली 150 रुपयामध्ये, 50 रुपये डिपॉझिट. अशी 4 जणांसाठी पण पॅडल बोट अवेलेबल आहे जी की 200 रुपयामध्ये तुम्हाला भेटेल. तर इकडे आल्यावर नक्कीच बोटिंग करा. खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा पण, जे की अर्धा तासासाठी बोटिंग दिलेली. आणि जे वातावरण होतं 5च्या नंतर ते खूप अप्रतिम होतं, त्यामुळं तुम्ही पण नक्की बोटिंग करा आल्यावर. तर बोटिंग केल्यानंतर इकडे हे स्मोकिंग बिस्किट दिसलेलं, तर बोललो चला ट्राय करून बघूया कसं आहे ते. तर रंकाळा तलावाच्या इथं आपल्याला विविध प्रकारचे खाण्याचे स्टॉल दिसतील. अशा प्रकारे
तुम्हाला पाहिजे ते इथं गोष्टी भेटतात. रंकाळा तलावाला कोल्हापूरची शान बोललं जातं. इकडे आपल्याला चौपाटी बघायला मिळते. अशा प्रकारे इकडची फेमस भेळ ट्राय करा. तर अशा तऱ्हेने सनसेटचा एन्जॉय घेत आमचा दिवस रंकाळा तलावावरती समाप्त झाला. तर तुम्ही पण नक्की रंकाळा तलावावरती भेट द्या, कारण की रंकाळा तलावावर खूप जास्त एन्जॉय आहे. पण रंकाळा तलावावरती येण्याची वेळ 5च्या नंतरच ठेवा, जेणेकरून तुम्हाला जास्त मजा येईल. तर चला मग व्हिडिओला इथंच समाप्त करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.